हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय
हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय येणे साधते साधन तुटतील भवाचे बंध संता बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही इने साधती साधन तुटतील भवाचे बंध एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ इने साधती साधन तुटतील भवाचे बंध यकुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रांबता या विनम्र दंडमंडित करा या स्फीत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभुर्तिवी देवही सदा वंदिता जामातु सरस्वतीं भगवती विशेष कलावंत जीवोधरावतारम् कलंकं प्रतिज्योतिकामोदिम् कलानीशवदापनोदारदीक्षं समाधिस्तमर्त्यं भजेदेवं पांडुरंग गुरु प्रथमा मम दुसरी चरण संतांची त्यांच्या गुरुपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीति नमो नारायण गिरिजन परब्रह्म स्वरूपं जयांचे गिर्य स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरणाचे वंदू श्री चरण ते नमस्कारुणी आता श्री गुरु चरण सरोज रजे निज मना मुकुर सुधारी वरणोर भुवल विमल जसो बुद्धिहीन तनु जानी
पादांच्या लागलो निज चरण अहोजी स्वामी तुकया देव यावरी नगर कवे हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांची कृपा सदती सदन तुटतील भवाचे बंध प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतालावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला शांतता व महंता ज्यांच्यामध्ये नित्यवास कीर्ती नवी नवीन पैठण निवासी असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा चार चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा परिचयातील असणारा अगदी भगवान परमात्म्याची प्राप्ती कशी करायची अगदी मानवाला उपदेश करणारा अभंग संतप प्रकरणातील अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलेला विठ्ठल या ठिकाणी जो मनुष्य देहाला आला प्रत्येकाला आपल्या देहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते अर्थात संतांनी वेळोवेळी पदोपदी सुंदर अनेक असे मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहेत आणि त्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे आजचा अभंग विठ्ठला आज या ठिकाणी निमित्ताने जमलो थोडासा अल्पसा पदेर देणं हे भक्ताचं अत्याकर्तव्य म्हणून आज या ठिकाणी भगवान बजरंगबलींच्या कृपा आशीर्वादाने तसेच जगद्गुरु तुकोबराय माऊली महाविष्णू ज्ञानोबा यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 39 अगदी आपल्या सप्ताहाचे 3 तप पूर्ण होऊन काही भरती दिवस झाले अगदी खूप पूर्वीपासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या मार्गदर्शनानुसार चालू आहे आपल्या गावचे मार्गदर्शक तसेच आपल्या गावचे जावई सुद्धा असणारे श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पहाणी कदनवाडीकर तसेच भागवत कथाकार हरिभक्तपरायण कोंडरामजी महाराज नाटकर यांच्या कृपा आशीर्वादाने या दोन महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आपला पार पडतोय अगदी आपल्या कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी एकत्रित येऊन सुंदर या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन केलं अगदी या सर्व मंडळींना मी अगदी मनापासून धन्यवाद देईल मग त्यामध्ये सर्व सप्ताह कमिटी असेल माझ्या परिचित असणारे जे पोलीस मध्ये काम करतात आपल्याच गावचं भूषण असणारे आमचे अमोल भाऊ असतील त्याचप्रमाणे आपले जाफर भाई असतील ते या ठिकाणी उपस्थित आहे अगदी जात पात न करता अगदी हिंदू धर्मरक्षणाचं काम ते करत असतात नाही का कोण्याही जीवाचा न घडून असतो अगदी संत मात्रे न पायी याती कुळाचा विचार ज्ञानोबाईंनी सांगितले मला कोणत्या जातीपातीचा विचार न करता यारी यारी लहान कुर याती भरती नारी नर सर्वांनी एकत्रित येऊन जात पात न पाहता आमचे जाफरभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी त्यांना मनापासून धन्यवाद आपल्याच गावचं भूषण आपले शिवाजी महाराजांसाठी एकदा सुद्धा जोरदार टाळी वाजवा कारण चांगला मार्ग आपल्या गावाला त्यांनी त्या ठिकाणी लावला त्या मार्गाने आपण चालत आहोत आपल्या गावचे मार्गदर्शक आपले गावचे जावई पण आहेत म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद देईल सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय माझ्याकडे आलेली सेवा मी सुद्धा परम भाग्य समजतो की तुम्हा सर्व माईबाबांचा दर्शनाचा योग ज्यांच्या मार्फत आला 1-2-3 महिन्यापूर्वी मे मध्ये या ठिकाणी आम्ही दोनच्या वडिलांचं श्राद्ध या ठिकाणी होतं त्या श्राद्धानिमित्त माझी कीर्तन रूपी सेवा आपल्या गावामध्ये झाली होती
म्हणून माझे जीवलग, माझे ज्येष्ठ गुरुबंधू म्हणजे अगदी माझ्यावर लहान भावासारखे त्या ठिकाणी प्रेम करतात, अगदी माझ्या सुख दुःखात नेहमीचे सहभागी असतात असे माझे जीवलग अमित दादा या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी मनापासून धन्यवाद देईल. आज संत त्या ठिकाणी पूजन ज्यांनी घेतले त्यांचेच भाऊ असणारे, चुलते असणारे भगवान विष्णू पाटील कुंभार असतील, तसेच श्री किसन विष्णू पाटील कुंभार असतील, श्री अमोल हनुमंत पाटील कुंभार असतील, या कुंभार परिवाराने आजचं जे संत पूजन या ठिकाणी घेतलं आहे, अगदी जे अन्नदान आजचे जे आहे त्या अन्नदात्याला सुद्धा अगदी मनापासून मी धन्यवाद देईल. कारण सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते अन्नदान आहे. कारण तुम्ही बघा, आमच्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य तुम्हाला माहिती असेल, कोणाला असेल माहिती, कोणाला नसेल माहिती, पण ऐका, लक्षपूर्वक ऐका. श्रेष्ठ दानाचं किती महत्व असतं की त्या ठिकाणी आमचा सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह चालू 179 वर. रोज तिथं अन्नदान जवळजवळ 4 ते 5 लाख त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी अन्नदान घेतात म्हणजे रोज. आणि शेवटच्या दिवशी जवळजवळ त्या ठिकाणी 30 ते 40 लाख लोक काल्याच्या दिवशी असतात. एवढा मोठा सप्ताह आमच्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली. या भारतामध्ये सर्वात मोठा सप्ताह जर कोणता असेल तर योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह आहे. आणि त्या 179 वर्षे रोज त्या ठिकाणी आमटी भाकरीचा प्रसाद असतो. गावागावांनी भाकरी येतात. एवढे 4 ते 5 लाख लोकांना भाकरी पुरवल्या जातात. आणि रोज 25 ते 30 त्या ठिकाणी टँकर आमटी लागते महाराजांच्या सप्ताहाला. आणि त्या सप्त्याचा आज 5वा दिवस आहे. आणि त्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य की लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लीनता, डुबणे को अभिमान. अभिमान त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी ठेवला पाहिजे, अन्नदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि हरिनाम घेतलं पाहिजे. सद्गुरू गंगागिरीजी महाराजांचं ब्रीद वाक्य. म्हणून अगदी तुम्ही बघा, आता जर बघितलं ना, सप्ताहाला एक मनुष्य पंगत घेऊ शकतो, आमदार खासदार, पण तरी आमच्या सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची शिकवण होती की प्रत्येक घरातील व्यक्तीची एक का होईना भाकर त्या सप्त्यासाठी गेली पाहिजे. म्हणून अगदी सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल ते अन्नदान आहे. म्हणून आजचे जे अन्नदाते त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर असा आपला कार्यक्रम आहे. कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी या ठिकाणी घडून आणला. अगदी सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद देईल. आपल्या या सेवेसाठी महाराष्ट्रातील नामवंत गुरुजन महाराज मंडळी सेवेसाठी लाभले. खरंच आपण भाग्यवान लोक आहोत. तुम्ही गाव सुद्धा खूप भाग्यवान आहे. ही मंडळी तुम्हाला लाभली. खरंच सुंदर त्या ठिकाणी त्यांचा स्वाभाविक गायन आहे. अगदी त्यांना मनापासून धन्यवाद देईल. आमच्या माऊली महाराजांसाठी अगदी एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर त्यांचं गायन आहे. त्याचप्रमाणे आपल्याच परिसराचं भूषण असणारे त्या ठिकाणी आमचे अमोलजी महाराजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. आमचे ढवळे भाऊ असतील, ढवळे भाऊला आधी मागं होईल तुम्ही कीर्तनासाठी, तुम्हाला सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद. आमचे त्या ठिकाणी जाफर भाई असतील, त्यांनाही अगदी मनापासून धन्यवाद. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचं नाव नाटकरजी महाराज, माजलगावकर नाटकरजी बाबांना सुद्धा अगदी मनापासून धन्यवाद देतो. आमचे चौकदार बलदार चौकदार असतील, त्यांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि अगदी सुंदर ज्यांचं पकवान वाजवणे, अगदी थाप ऐकल्यानंतर पांडुरंग परमात्म्याची आठवण होती असे आमचे विशालजी महाराजांसाठी एक जोरदार टाळी वाजवा. सुंदर त्यांचं वाजवणे, अगदी मनापासून बाबाला धन्यवाद देईल. हार्मोनियम वरती जे साथ करतात महाराजांचं नाव नाथजी महाराजांसाठी आणि त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी वाजवणे. नाथ महाराजांना अगदी मनापासून धन्यवाद. आणि अगदी सुंदर पावले खेळायचं काम जे करतात. काल ज्यांचं कीर्तन झालं हरिभक्त पारायण शिवाजी महाराज शेळके यांच्या संस्थेतील या ठिकाणी छोटे छोटे बालगोपाळ, त्या बालगोपाळांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. कारण अशी मुलं भगवान परमात्म्याला आवडतात. तयाचा हरिक वाटे देवा, पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, अशी मुलं भगवान परमात्म्याला आवडतात महाराज. आणि नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावूचे. कीर्तनामध्ये नाचलं तिकडे डीजे पुढे हे केल्यापेक्षा इथं कीर्तनात नाचलेलं कधी पण बरे. म्हणून अशी मुलं भगवंताला सुद्धा आवडतात. म्हणून त्या मुलांना अगदी मनापासून धन्यवाद देईल. अगदी माझा आवाज तुमच्यापर्यंत अगदी व्यवस्थितपणे जे पोहोचवण्याचं काम करतात. आपल्याच गावची शिष्टी बसणारे आपल्या गावचं भूषण, काय नाव दादाचं? लांडगे दादांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी सुंदर त्यांचा आवाज आहे. प्रबलते बेंदे गेंदे काही सांगायची गरज नाही. सुंदर त्यांनी आवाज दिला.
अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल. विनेकरी बाबा असेल त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि अगदी हे कीर्तन आपण नंतर कधीही बघू शकतो. आजच्या कीर्तनाचं जर आपल्या सप्ताहाचं आपण नाव टाकलं तर युट्यूब वरती आपण त्या ठिकाणी भक्तिभाव युट्यूब चॅनल जर म्हणून सर्च जर केलं तर आमच्या संदीप दादांचं सुंदर त्या ठिकाणी चॅनल आहे. संदीप दादासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. अगदी मनापासून त्यांनाही धन्यवाद. सकाळपासून त्यांनी 2 फोन केले, महाराज फोटो टाका लाईव्ह करण्यासाठी. अगदी सुंदर त्यांचं अगदी सुख दुःखात नेहमी काय फोन असतात. आमची जेव्हापासून ओळख झाली 2-3 वेळेस आमचा फोन झाला. म्हणून अगदी संदीप दादाला मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करतो. आता ज्याचं नाव घेतलं असेल ते देव, ज्यांचं राहिलं ते महादेव. आता एकाच उखाण्यामध्ये सगळ्यांचं नाव घेतो आणि पुढे चालतो. लक्षपूर्वक आहे का पहिला मंडळ, एकाच उखाण्यामध्ये नाव घेतो पुढे चालतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फुल वातो वाकून, पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर फुल वातो वाकून, तुम्हा सर्वजणांचं नाव घेतो माझ्या बजरंगबलीचा मान राखून. विठ्ठल अगदी 1 पाऊण तास 1 तासभर, आता आपल्याकडे 1 तासभर राहिला असेल. 1 तास उरला. अगदी 1 तासामध्ये आपल्याला त्या भगवान परमात्म्याची सेवा करायची. आता एक गायन म्हणल्यानंतर गायन गंधर्व या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर गायन म्हणून त्या ठिकाणी गायनाची उडी आपुले छंदेल मनाची आनंद आवडी. सुंदर त्यांचं गायन. थोडाफार वेळ होणारच इकडे तिकडे 10-5 मिनिटं, पण अगदी 1 तास आपल्याकडे उरला आणि 1 तास भगवान परमात्म्याची बजरंगबलीची सेवा तुम्हाला आम्हाला करायची. मग कीर्तनामध्ये बसले तैटपीठ फ्रेश बसा, नाही का, एकदा बेटे सावधान. सर्वांनी तैटपीठ फ्रेश बसा. सगळ्या महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावर पडल्यासारखं कीर्तनाला बसू नका आणि मायदा वेळेला आल्यासारखं मायकडे काय करू नका. अगदी मन प्रसन्न करून कीर्तनामध्ये बसलं पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुम्ही बघा, आपण भगवंताच्या चरणावरती फुल ठेवतो. एक सुंदर त्या ठिकाणी शेर आहे, क्योंकि जो फूल खिलते वो भगवान के चरणों में अर्पण किए जाते, लेकिन जो मुरझाए फूल होते वो कचरे के डिब्बे में फेक दिए जाते. मन प्रसन्न करून ही जागा म्हणजे सामान्य जागा नव्हे. माझे भक्त गाती जेथे जागा तेथे पांडुरंग परमात्मा उभा असतो. म्हणून कीर्तनामध्ये बसले तैटपीठ फ्रेश बसा. एखादा विनोद झाला तर मन मोकळीने हसा. हसलंच पाहिजे. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं. हसल्याने माणसाला अटॅक येत नाही. आणि जर नसतं ना त्या ठिकाणी अटॅक येऊन द्यायचा असेल तर नका असू, काय अडचण नाही, पण हसलं पाहिजे. एकदा मी लातूरला कीर्तनाला गेलो. आता मला सांगा, मी विनोद केला, सगळा मंडप आडा पडू पडू हसायचा बरं का. सगळा मंडप आडा पडू पडू हसायचं, पण माझ्या समोर एक जण बसलेला होता. तो शेवटपर्यंत हसला नाही. तो माझ्याकडे असं पाहिजे, शेवटपर्यंत असंच पाहत होता. मग कीर्तन झालं, मी त्याला भेटलो, म्हणले करे दादा, अरे अख्खा मंडप आडा पडू पडू हसलं पण तू काय हसला नाही. तो म्हणे माझ्यावर कर्ज आहे. मग मी फेडाव का कर्ज. कीर्तनामध्ये बसले तैटपीठ फ्रेश बसा, मन प्रसन्न करून बसा. अगदी 1 तासामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याची सेवा करायची. म्हणून नातरायांचा सुंदर अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. आणि त्या सेवेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करण्या अगोदर सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या. नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. सुंदर अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. आणि त्या ठिकाणी नाथ महाराजांचा अभंग म्हणजे महाराज म्हणतात की भगवंताची प्राप्ती जर करायची असेल तर त्याचा सोपा मार्ग नाथ महाराजांनी वेदांनी अगदी सुंदर त्या ठिकाणी मार्ग त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला सांगितलं आहे. आणि त्या मार्गाने तुम्ही आम्ही चाललो पाहिजे. तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोटे काही. संतांच्या मार्गाने संतांच्या सांगण्यावरून जर आपण चाललो तो कोणत्याच प्रकारचा जीवनामध्ये गुंता पडणार नाही. फक्त संत महात्म्यांच्या मार्गाने तुम्हाला आम्हाला चालावं लागेल. म्हणून महाराज म्हणतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि नाथराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतात म्हणजे त्यांचा अधिकार मोठा आहे. संत महात्म्यांचा अधिकार मोठा आहे. नाथ महाराजांचा अधिकार जर आपण बघितला तर खूप मोठा अधिकार. शांतता तेवढीच आणि महंता सुद्धच तेवढीच. सर्व सकल संता माझी राजा स्वामी एक नाथ माझा. सकल संतांमध्ये जर राजा माणूस जर कोणता असेल शांत आणि श्रीमंत ते नाथ महाराज महाराज. पैठण निवासी शांतब्रह्म एकनाथ महाराजांचा अधिकार जर आपण बघितला तर भगवान परमात्म्याने त्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी व्हावं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी व्हावे. अनन्य भक्ती भावी निरावंती तसे पाय. त्या ठिकाणी
शिकलेला बाई कुसनले तिचा कधीच भरोसा नसतो. विठ्ठला विठ्ठला जे रेंज खाली बसलेला असेल त्याला कळ, जे टावर खाली बसलेला असेल कधी कधी टावर खाली सुद्धा रेंज राहत नाही. विठ्ठला विठ्ठला अधिकार जर आपण बघितला तर कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाही 36 वर्ष भगवान परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलं माझ्या नातरायांच्या घरी. एवढंच नाही, धुणं धुतलं, भांडी घासली, देवपूजा केली, काय नाही केलं त्या भगवान परमात्म्याने. त्या ठिकाणी माझ्या निरोधराने खूप सुंदर वर्णन केले. द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती, द्वारकेची मूर्ती एक नाता घरी पाणी वाया कावडीने पाणी वाया कावडीने पाणी वाया काही नाही केलं माझ्या भगवान परमात्म्याने. देवपूजा केली, भांडी घासली, अगदी सगळी कामं त्या ठिकाणी नातरायांच्या घरी. एवढा मोठा अधिकार माझ्या नातरायांचा. एवढंच नाही, साक्षात दत्तात्रय भगवान परमात्मा चोपदारकी करण्यासाठी होते. निरामने देव रामे त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीत असे. म्हणून दत्त महाराज सुद्धा त्या ठिकाणी चोपदारकी करण्यासाठी नातरायांच्या घरी होते महाराज. एवढा मोठा अधिकार, शांत आणि श्रीमंत सुद्धा तेवढेच. किती श्रीमंत बघा, लक्षपूर्वक ऐका महिला मंडळ, पुरुष मंडळ, किती श्रीमंत नाथ महाराज होते. आपला जसा 8 दिवसाचा सप्ताह चालू आहे ना, तसं माझ्या नाथ महाराजांच्या घरी वर्षभराचा सप्ताह चालू असायचा. रोज हरिपाठ, रोज काकडं भजन, रोज त्या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन असायचं. आणि रोज कीर्तन असल्यानंतर त्या ठिकाणी आपण जसं कीर्तनाला येतो तसे गावातील सर्व भाई त्यांच्या वाड्यावरती कीर्तनाला यायचे. आणि कीर्तन झाल्यानंतर आपल्याकडे जसा महाप्रसाद असतो तसं कीर्तन झाल्यानंतर नाथ महाराजांच्या घरी स्वतः नाथ महाराज जे आलेले भाविक होते ना, जेवढे भाविक रोज कीर्तनाला यायचे त्या प्रत्येक भाविकाला एक जणाला 1 किलो गुळ आणि 1 किलो हरभऱ्याची डाळ द्यायची. आता तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवू नका, म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल शांतही तेवढेच आणि श्रीमंत सुद्धा तेवढेच. म्हणून माझ्या नाथ महाराज खूप मोठा अधिकार त्यांचा. काय त्यांचं मोठं सामर्थ्य एकनाथी भागवत असेल, नाही त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण असेल. अगदी सोपे भारूड, अगदी साध्यातला साधा माणूस त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. अगदी साध्यातला साधा माणूस जो शिकलेला नाही, काही नाही, अडाणी माणूस सुद्धा त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो. एवढे सोपे मार्ग तुम्हाला सांगितले. काय ते नातरांचे भारुडे महाराज. अगदी तुम्ही बघा, एखादा म्हणत असेल ना मला हसू येत नाही, त्यांनी फक्त नाथ महाराजांच्या भारुडात जाऊन बसायचे, तो हसल्याशिवाय राहणार नाही. इतके सोपे ते भारुड जर ऐकले तर माणसाच्या असं अंगात येतो. महाराज तुमच्या अंगात आणायचं का? तुमच्या अंगात आणायचं का?
डुलत लागले. नाथ महाराजांच्या बाहुल्याची ताकद आहे महाराज तेवढी. खूप मोठे सामर्थ्य माझ्या नाथरायांचं. अगदी साध्यातला साधा माणूस त्या भगवंताची प्राप्ती करू शकतो एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले माझे नाथराय तुम्हाला आम्हाला आज उपदेश करतात. ते सांगतात की त्या भगवंताची प्राप्ती करायची तर हरी प्राप्तीचे उपाय. एकच उपाय काय तर धरावे संतांचे ते पाय. म्हणून तुम्ही बघा नाथ महाराज तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी सांगतात की त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल पण त्या देवाचा सुद्धा स्वभाव आहे महाराज. देशी तेव्हा घेशी ऐसा असशी तू उदार. त्या देवाचा स्वभाव तो आपल्याकडून काहीतरी घेतो आणि मगच आपल्याला देत असतो. अंतरीची घेतो गोडी पाही जोडी भावाची. अरे देवाला पाहिजे आधी काहीतरी घेत असतो आणि मगच देत असतो. अंतकरणामधला शुद्ध भाव देवाला पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव झाला तुरी नाही देव त्याला किंवा भावबळी आकळे एरवी नाकळे करतळे आवळे ताई. सारी भगवंताला आकळायचं ना आधी शुद्ध भाव द्यावा लागेल. भगवंताला अंतकरणामधला शुद्ध भाव पाहिजे. काय पाहिजे महिला मंडळ? कोण म्हणलं वडापाव? भाव अंतकरणामधला शुद्ध भाव पाहिजे देवाला. काही न लगे एक भावाची काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण काही न लगे काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात अरे शपथ घेऊन सांगतो भगवंताची आन घेऊन सांगतो की भगवंताला फक्त अंतकरणामधला शुद्ध भाव पाहिजे. महाराजांनी सांगितलं अंतरीची घेतो गोडी पाही जोडी बाबाची. अरे देव फक्त तुमची वृत्ती बघत असतो. तुमच्या कृतीपेक्षा तुमची वृत्ती फार महत्वाची. आपण किती कडक कपडे घालतो किती माळा घालतो किती टिळे लावतो याच्यापेक्षा महत्वाचं तुमच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी किती भावी हे फार महत्वाचं आहे.
गोपाळ राहिले ते अंतकरणामधला शुद्ध भाव त्या ठिकाणी भगवंताला पाहिजे. नाही तर तुम्ही बघा तर देवच असे देव येऊन राहतो हृदयामध्ये, पण आधी चित्त निर्मळ करावं लागतं. महाराजांनी प्रमाण दिला, आता प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. त्या ठिकाणी तुम्ही बघा देव जागा बघतो हृदयामध्ये राहण्यासाठी, पण ती राहण्यासाठी जागा जी पाहिजे ती निर्मळ चित्त असलं पाहिजे. तुम्ही बघा माझ्या सावता महाराजांच्या हृदयामध्ये देवाने स्थान घेतलं, पण ते हृदय किती पवित्र आहे महाराज. सावता सागर प्रेमाचे आगर, प्रेमाचे आगर, प्रेमाचा सागर. सागराची उपमा त्या ठिकाणी होऊ शकत नाही, ते मोजता सुद्धा येत नाही. आपलं धरण आपलं टीएमसी मध्ये आपण मोजू शकतो, पण ते समुद्र किती टीएमसी आपल्याला काही माहिती. समुद्राची त्या ठिकाणी आपण मोजणीच करू शकत नाही. अशी उपमा माझ्या नामदेव महाराजांनी सावता महाराजांना दिली की सावता सागर प्रेमाचे आगर, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा सागर होता, प्रेमाचा आगर होता, त्या ठिकाणी साठविला दाता त्रैलोक्याचा. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या ठिकाणी धन्यता कोणाला दिली? माय बापाला दिली महाराज. आज तुम्ही बघा हे देश सेवेसाठी समाजसेवेसाठी जे लढतात, आता आपले अमोल भाऊ पोलीस मध्ये महाराज रात्रंदिवस त्या ठिकाणी जनसेवाची त्या ठिकाणी सेवा करत असतात, समाजाची सेवा करतात. त्यांची माता धन्य, त्यांचा पिता धन्य, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. माझ्या सावता महाराजांनी अंतकरणामध्ये शुद्ध त्या ठिकाणी त्या ठिकाणी भाव होता, प्रेम होतं, आणि परिणाम भगवान परमात्मा त्या हृदयामध्ये येऊन राहिला महाराज. इतकं शुद्ध अंतकरणात चित्त निर्मळ असलेलं हृदय माझ्या भगवंताने बघितलं. तसंच हृदय पवित्र अजून कोणाचं असेल तर ते आपल्या बजरंग बलींचं हृदय पवित्र आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे, आठवलं म्हणून सांगतो. बजरंग बलीचा सुंदर प्रसंग आहे. एक दिवस सीता माता बजरंग बलींवर खुश झाले, आणि बजरंग बलींवर खुश झाल्यानंतर सीता मातेला वाटलं आता काहीतरी गिफ्ट म्हणून आपण काहीतरी बजरंग बलीला दिलं पाहिजे. मग काय द्यावा? तर एक हिरा मोत्याचा हार त्या ठिकाणी बजरंग बलींसाठी घेऊन आलं, आणि बजरंग बलीला बोलवलं. बजरंग बली, हा त्या ठिकाणी हार तुम्हाला मी देते म्हणे, तुम्ही तेवढा स्वीकारा. आता बजरंग बलीने तो हिरा मोत्याचा हार घेतला, सीता मातेचं दर्शन घेतलं, आणि बाहेर गेले. एका पाडावरती बसले. बाहेर गेल्यानंतर एका पाडावरती बसले, तो हार हातामध्ये घेतला, त्याचे एक एक मणी काढायचे. आता हिऱ्या मोत्याचा हार तो, त्याचे एक एक मणी काढायचे, त्याला फोडायचे, आणि त्याच्यात बघायचे काही आहे का नाही, फेकून द्यायचे. असं करीत करीत लिंबा त्या ठिकाणी मण्याचा हार त्यांनी फेकून दिला. आणि ती गोष्ट बघितली माझ्या त्या ठिकाणी सीता मातेने. सीता मातेने ही गोष्ट बघितल्यानंतर सीता माता परत परत आल्या आणि ओरडून विचारू लागल्या, बजरंग बली, अहो एवढा हिऱ्या मोत्याचा हार मी तुम्हाला दिला आणि तुम्ही तो फोडून फेकून देता, नेमकं काय बघताय म्हणे त्याच्यामध्ये? माझ्या बजरंग बलीने सांगितलं, मी त्याच्यामध्ये राम आहे की नाही ते बघतोय म्हणे, आणि ज्या गोष्टीमध्ये राम नाही ती गोष्ट माझ्या काही कामाची नाही. त्या मनामध्ये मी राग आहे की नाही ते बघतोय म्हणे. सीता मातेला राग आला. सीता मातेने राग बजरंग बलीने विचारलं म्हणे, बजरंग बली, त्या हिऱ्या मोत्याच्या हारामध्ये तुम्ही त्या ठिकाणी राम बघताय म्हणे, तुमच्या हृदयात तरी राम आहे का म्हणे? एवढंच विचारलं महाराज. तर माझ्या बजरंग बलीने हृदय फाडलं. निस्ता रामच नाही तर सीते सहित राम दाखवला. इतकं पवित्र हृदय माझ्या बजरंग बलींचं होतं. श्रीराम जानकी
माझ्या बजरंगबलींनी नुसता रामच नाही तर सीते सहित राम दाखवला. रामकृष्ण नाम हे दोन्ही साजी हृदय मंदिरी स्मराकारी आपुली आपण करा सोडवन आणि संसार बंधन कोलावे. माऊलीने तुम्हाला अमर उपदेश केलाय. व त्या ठिकाणी माऊली म्हणतात की रामकृष्ण नामाची जी साजिरी आहे ती हृदयामध्ये प्रगट करता आली पाहिजे. आणि ती माझ्या बजरंगबलीने प्रगट केली, माझ्या सावता महाराजांनी प्रगट केली. म्हणून ती प्रगट करायची, पण त्याला आधी चित्त निर्मळ करावं लागेल. करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहिले ते. अंतकरणामध्ये शुद्ध भाव असेल तर हृदयामध्ये देव येऊन राहतो महाराज. फक्त अंतकरणामधला शुद्ध भाव ठेवता आला पाहिजे. बजरंगबलींविषयी आपलं ग्रामदैवत आहे आणि आपल्या ग्रामदैवताविषयी आपण सकाळी सकाळी उठायचं, भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी यायचं आणि भगवंताचं दर्शन आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताला त्या ठिकाणी अंतकरणानुसार शरण जायचं. आणि मग बघा ती इच्छा पूर्ण करतो का नाही. फक्त अंतकरणामध्ये श्रद्धा भाव ठेवून. आणि आज शनिवारी महाराज, आज पवित्र वार आहे आणि श्रावणामधला आज त्या ठिकाणी दुसरा शनिवार आहे ना. अगदी मी सुद्धा माझं भाग्य समजतो की बजरंगबलींची सेवा आजच्या या दिवशी मला आली. खरंच भाग्यवान आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवाया विठ्ठले कृपा केली. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. काहीतरी सुकृत आपल्या जन्मोजन्मीचं पदरी असावं. मी सुद्धा माझं भाग्य समजतो. आज शनिवारच्या दिवशी बजरंगबलींची सेवा करण्याचा योग आमच्या अमित भाऊनी मला दिला. अमित भाऊसाठी एकदा जोरदार टाळी वाजव. अगदी मनापासून धन्यवाद. म्हणून बजरंगबलींचं हृदय अगदी पवित्र होतं. तसं आपलं जर हृदय जर पवित्र असेल तर येऊनी गोपाळ राहिले ते. भगवंत अंतकरणामध्ये येऊन राहतो. म्हणून देवाचा स्वभाव आहे देशी देवा गेशी ऐसा असशी तू उदार. नुसता देवाचा स्वभाव नाही, या जगाचा सुद्धा स्वभाव आहे. आपण सुद्धा कधी फुकट कोणाचं काम करतो का? तुम्ही कामाला जाता, कोणाशी जर कामाला गेले तर आपण कधी फुकट कोणाचं काम करतो का? आधी आपण मोबाईलला घेतो आणि मग काम करतो. देवाचा स्वभाव आहे तसा तुमचा माझा सुद्धा तसंच आहे. बरं आपलं द्या सोडून देवाचं द्या सोडून. हे लहान लेकरू असतं 1-2 वर्षाचं लेकरू आणि ते लेकराला जर आपण म्हणलो हे बाळा इकडे मला एक पा दे पा, ती जवळ येत नाही पण लांब पडतो. पण त्याच बाळाला तुम्ही म्हणा तुला 1 रुपया देते किंवा चॉकलेट देते पळत येतं आपल्याला पा. लहान लेकरू सुद्धा पहिलं मोबाईलला घेतं आपल्याकडे आणि मगच आपलं काम करतो. तसं या देवाचा, या जगाच्या मालकाचा स्वभाव आहे देशी देवा घेशी ऐसा असशी तू उदार. म्हणून त्या देवाचा स्वभाव तो असा भगवान परमात्मा. आपल्याला प्रश्न पडतो नाथ महाराजांनी काय दिलं असेल याला? 36 वर्ष राबला, मग काय दिलं असेल? का अंतकरणामधला शुद्ध भाव फक्त माझ्या नाथरायांनी दिला आणि त्या शुद्ध भावाच्या बराबर 36 वर्ष भगवंत राबला महाराज. आणि त्या ठिकाणी तुम्ही बघा नाथ महाराजांच्या त्या ठिकाणी जे वंश होते महाराज आपले, त्या ठिकाणी नाथ महाराजांचे वडील भानुदासजी महाराज, त्यांचे देवावरती उपकार होते महाराज. देवाला आणण्याचं काम कोणी केलं? भानुदासजी महाराजांनी केलं. आणि त्या भानुदासजी महाराजांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्या ठिकाणी 36 वर्ष भगवंत त्या ठिकाणी राबला महाराज. 36 वर्ष त्या ठिकाणी राबला फक्त त्या ठिकाणी उतराई होण्यासाठी. कारण त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला आणण्याचं काम भानुदासजी महाराजांनी केलं होतं महाराज. असा भगवान परमात्मा राबला तर शुद्ध भावाच्या बळावर राबला. जसं त्या ठिकाणी तुम्ही बघा माझ्या गोपिकांनी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला विकत घेतलं होतं. कशाच्या बळावर? नामस्मरणाच्या बळावर, आपल्या भावाच्या बळावर. नामस्मरणाच्या बळावर गोपिकांनी जसं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला विकत घेतलं होतं. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची जर मुरली ऐकली तर त्या गौरांनी देहभार विसरून जायचं महाराज. Be
मधून मधून महाराजाला इवळायला काय होतं काय नाही. सुंदर आमच्या त्या ठिकाणी दादाची लाडके पाटलांची सिस्टीम आणि गायनाची उडी आपोलियाची उडी तुम्हाला सांगतो आमच्या आनंदासाठी आणि त्या भगवंतासाठी आम्ही त्या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करत असतो. सुंदर त्या ठिकाणी दादाची साऊंड सिस्टीम आहे अगदी सुंदर विको आहे सुंदर बास ट्रबल आहे. मग गाण्याचा थोडा छंद आहे गायनाची आम्हाला थोडी आवड आहे म्हणून आम्ही गात असतो नाही. तुम्ही माझ्या मधून बाबा एवढं का मग अगदी सुंदर त्या ठिकाणी साऊंड दादाचा अगदी मनापासून धन्यवाद. म्हणून गवळणी विसरून जायच्या देहभान विसरायचा मला अगदी त्या ठिकाणी तुम्ही बघा अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून त्या श्रीकृष्ण भगवान परमात्माला विकत घेतलं होतं तसं माझ्या नाथरायांनी सुद्धा भगवंताला विकत घेतलं आणि एवढा मोठा अधिकार संपन्न असलेले नाथ महाराज आज तुम्हाला आम्हाला उपदेश करता संतांचे पाय धरा. मग अगदी 5 मिनिटांमध्ये एक दृष्टांत तुम्हाला पटवून देईल. अगदी संतांचे पाय धरल्यानंतर भगवंताची प्राप्ती कशी होते अगदी 5 मिनिटांमध्ये प्रत्येकाच्या हृदयापर्यंत प्रसंग पोहोचवण्याचं काम करेल. अगदी मन प्रसन्न करून ऐका. एक कानोपात्रा नावाची वेश्येची मुलगी माऊली महावैष्णव ज्ञानोबरांच्या भेटीसाठी निघाली. धन्य कानोपात्रा झाली भाग्याची भेटी निघाली ज्ञानदेवाची भेटी झाली ज्ञानदेवाची ज्ञानदेवांच्या भेटीसाठी आली आणि माऊलीला म्हणू लागली माऊली हो मला माझ्या जीवनाचा उद्धार करायचा काहीतरी मार्ग सांगाव. माऊलींनी सांगितलं अरे तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा ना जा त्या पंढरी क्षेत्रामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आपलं मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. ऐकलं महाराज संतांचं आपण ऐकलं पाहिजे. कदाचित संतांची तुमची जर कधी भेट झाली तर संतांसोबत आपण कोणत्या गप्पा मारल्या पाहिजे संसारातल्या नाही महाराज. संतांना आपण विचारलं पाहिजे काही मी उद्धार पावेल काही मी कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चिंता माझी. अशा गोष्टी आपण संत महात्म्यांना विचारलं पाहिजे. होती संतांची या भेटी सांगू तुका दिये मोठी सांगू तुका दिये मोठी सांगू तुका दिये मोठी होती भेटी सांगू तुका दिये संतांची भेटी सांगू सुखाची या गोष्टी. अहो आपलं सुख दुःख त्या ठिकाणी संत इतर लोकांना सांगण्यापेक्षा ना संतांना सांगा. अरे त्या देवाला सांगा. त्या देवाला आपलं सुख दुःख त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे नाही का. देवा सांग सुख दुःख देव निवारी जाऊ देवाची आकावा देव देईल विसावा. अरे या लोकांना दुःख सांगण्यापेक्षा हे लोकांचं असे लोक आपल्या निंदेची गिरबत घरोघरी वाटायला वसीलच असतात महाराज. लोकांचा विचार नका करून लोकांना दुःख कधीच सांगू नका. अरे सुख दुःख सांगायचं असेल ना तर ते देवाला सांगा. आमच्या आरू बाबांचं भजन खूप सुंदर त्या ठिकाणी भजन महाराज खूप सुंदर भजन आहे. दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते दुनिया के सताए लोग सीने से लगाए जाते. खूप सुंदर भजन महाराजांनी गायलं होतं. अगदी त्या चालीतून भाव प्रगट होतो महाराज. म्हणून देवाला सांगा सुख दुःख हे लोकांना अजिबात सांगू नका. त्या संत महात्म्यांना सांगा. म्हणून संत महात्म्यांचा अवतार उद्धर या जन जड जीवा वाढवया सुख भक्ती भाव धर्म पुढाचार नाम विठोबाचे. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती
काय देवी त्यासी भावी उतराई, अरे देवी तो हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हाची हित उपदेश, आणि करुणी सायास शिकविते. असे संत महात्म्यांचं आपण ऐकलं पाहिजे. अशा माऊली महाराष्ट्र कानोबायांची भेट त्या कानोपात्रेला झाली, आणि कानोपात्रेला झाल्यानंतर माऊलींनी सांगितलं, अरे जा त्या पंढरी क्षेत्रामध्ये, अरे त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपलं मस्तक ठेव आणि तुझ्या जीवनाचं कल्याण करून घे. कानोपात्रा नावाची वेश्येची मुलगी, पण तिने माऊलींचं ऐकलं आणि त्या आनंदी क्षेत्रामधून भजन करीत करीत त्या पंढरी क्षेत्राकडे निघाली. पांडुरंगा विठ्ठला माय बापा विठ्ठला, तुळसी माळा विश्वासाची तुटेदार विठ्ठला, जीव झाला कासा विसरूप दाब विठ्ठला. पांडुरंगा अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून भजन करीत 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 ती कानोपात्राची नावाची वेश्येची मुलगी माऊलींचं ऐकून त्या पंढरी क्षेत्रामध्ये आली. चंद्रभागे स्नान तुका मागे चिडान, चंद्रभागेमध्ये स्नान, आणि त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी लागली, बारीसाठी लागली. अंतःकरणामध्ये ओढ लागली, आस लागली, कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला होईल.
आणि कधी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन मला होईल। अंतकरणामध्ये आसे ओढ लागली, दर्शनाच्या बारीला लागली, एक जण येते पुढे जातोय, एक जण येते पुढे जातोय, असं करीत करीत तिचा नंबर आला। देवाला डोळे भरून बघितलं, सुंदर देधान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, अरे राजकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोक। सुंदर भगवान परमात्मा तिने बघितलं, जसं भगवंताला बघितलं, आपलं मुख त्या ठिकाणी आपलं जे मस्तक होतं त्या पांडुरंग परमात्म्याच्या मस्तक त्या ठिकाणी पायावरती ठेवलं, चरणावरती ठेवलं। चरणावरती ठेवलं, 1 मिनिट झाली बारी पुढे जाईल, अरे 2 मिनिटं झाली बारी पुढे जाईल। लोकांमध्ये चर्चा होऊ लागली, काय झालं बारी पुढे जाईल। सहज एक जण आला, तिच्या शरीराला असा हात लावला, बारी का पुढे जाईल। जसा हात लावला तर दिवशी त्याचं प्रेत खाली पडलं। एक जण आला, तपासंती असंही कळालं ही वेश्येची मुलगी, ब्राह्मण गुरुजींमध्ये मुलगी, अरे काळा म्हणे हिला बाजूला, हिने आपल्या देवाला वाटवलं, काळा हिला बाजूला। तेवढं ते देवाचे लाडकी भक्त अनंत शास्त्री, अनंत शास्त्रींनी सर्व प्रकार बघितला, सर्व प्रकार बघितला। त्यांनी विचार केला, ज्या आरती या मुलीने भगवान परमात्म्याच्या चरणावरती देह समर्पित केला, त्या आरती मुलगी साधी नाही म्हणे, आम्हा माझा पांडुरंग परमात्मा मला रात्रीच्या स्वप्नामध्ये जेवण सांगेल तेच मी करेल म्हणे। त्या गाभाऱ्यामध्ये, मंदिराच्या गाभाऱ्यात तिचं प्रेत झोपवलं। अनंत शास्त्री रात्री 12 वाजता त्या अनंत शास्त्रीच्या स्वप्नामध्ये कानामध्ये येऊन सांगितले त्या भगवंताने की प्रेताचं करायचं काय। हे कानोपात्रा खूप पवित्र आहे म्हणे, अरे हिला हात नका लावू, हिला माझ्या उजव्या बाजूला समाधिस्थ करा। आता मी तुम्हाला सर्वांना एक प्रश्न करतो, तुम्ही सर्वजण पंढरपूरला गेले, आपण पहिलं दर्शन कोणाचं घेतो? पहिलं दर्शन आपण कानोपात्र्याचं घेतो महाराज। अशी जर कानोपात्र्याच्या चरणाजवळ जर तुम्हाला जागा घ्यायची असेल, अहो तिने जसं माऊली महावैष्णव गणपरायांचं ऐकलं ना, तसं आपल्याला शुद्ध संत महात्म्यांचं ऐकावंच लागेल, त्याशिवाय भगवंताची प्राप्ती तुम्हाला होऊ शकत नाही। मग त्याला काय करावं लागेल तर संत महात्म्यांनी उपाय सांगितला, धरावे संतांचे पाय, धरावे
खूप सुंदर प्रमाण दिलं, अगदी चालीतून भाव प्रगट केला, अगदी मनापासून धन्यवाद. सुंदर आवाज आहे. ठाडी वाजवा. आपलं भाग्य गावाला लाभले महाराज, बाहुली महाराज, विशाल महाराज, आमचे अमोलजी महाराज खूप सुंदर गायन करते, खूप अगदी चालीतून भाव प्रगट केले, एवढी सुंदर महाराजांनी चाल गायली. हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय, तेरा विसुमाचे पाये, तेरा विसुमाचे पाये, इने साधती भाग्य समजते सर्व मंडळी लागली. कधी कधी कीर्तन करायची इतकी हाल होती अमित महाराज, इतकी हाल होती, आपण एक म्हणावं मागचे दुसरंच म्हणावं. एकदा मी समोर प्रमाण दिलं होतं, किती सुटसुटीत प्रमाण होतं तुम्हीच पहा. अवतार पांडुरंग, किती सुटसुटीत काय अवतार पांडुरंग, तरी मागचा म्हणणार काय म्हणजे माहिती का, अवतार पांडुरंग अवतार येऊन बसायला इतका अवघड. पण आज भाग्य समजतो महाराजांनी सुंदर चाल गायली. एकदा काल्याच्या कीर्तनाला गेलो, समोर प्रमाण दिलं, रंगणी रांगत गुलगुला बोलत. आता काल्याचं कीर्तन समोर प्रमाण दिलं, पण मागचा म्हणणार म्हणे रंगणी रांगत आणि गंगूला बोलत. म्हणलं गंगूला काय ना बोलू दे, पण तू म्हणा आता. अवघड. पण आज भाग्य समजतो, अगदी सुंदर आमच्या माऊलींनी खूप सुंदर प्रमाण दिलं. अगदी हरी प्राप्तीसी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. अरे संतांचे ते पाय, नाथ महाराज म्हणतात, अरे त्या संत महात्म्यांचे पाय धरा तेव्हा त्या हरीची प्राप्ती होईल. आता मला जर इथून बिगमानला जायचं म्हणल्यावर मी काय पै जाणार आहे का, काहीतरी साधनाची गरज आहे. तसं आपल्याला भगवंताजवळ जायचं असेल तर त्याला सुद्धा साधनाची गरज आहे. साधन जर कोणतं असेल तर ते संत रूपी साधन, त्या संताच्या मार्फत अरे त्या भगवंताजवळ आपण जाऊ शकतो. संतांची संगती मनोमार्ग गती, अकरा वासवी येणे पंते. अरे त्या संतांची संगत करा. भगवंताला आठवायचं ना, आधी संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. संतन की संगी लाग रे तेरी अच्छी बनी, संतन की संगी लाग रे तेरी अच्छी बनी, संतन के रंग लाग रे तेरी अच्छी बनी, संतन के रंग लाग रे तेरी अच्छी बनी, अच्छी बनी की तेरी बिगड़ी बनी, अच्छी बनी संतांची संगत करा. म्हणून संतांची संगत जर आपण केली तर जीवनामध्ये कशाचीच कमतरता पडणार नाही. तुम्ही एखाद्या राजाची संगत करा, कधी तुम्हाला नोकर म्हणून ठेवी सांगता येत नाही, पण तुम्ही माझ्या संतांची संगत करा, कधी त्या भगवंताची भेट तुम्हाला घालू तिथे सांगता येत नाही. म्हणून संतांची संगत जीवनामध्ये फार महत्वाची. हरी प्राप्तीसी उपाय, धरावे संतांचे ते पाय, येणे साधती साधन, तुटतीला भावाचे बंधन. अरे त्या ठिकाणी महाराज म्हणतात, हे साधन जर साध्य करायचं असेल तर त्या ठिकाणी हरीची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरा, आणि त्या ठिकाणी तुटतीला भावाचे बंधन या संसार रूपी मायेमधून त्या ठिकाणी बाजूला होऊन त्या भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला करावीच लागेल. आणि याच्याही पुढे जर महाराजांनी सांगितलं की संत बिना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होऊच शकत नाही.
म्हणून त्या ठिकाणी संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गवाही. वेदाने सुद्धा सांगितलं येणे साधती साधन तिला भावाची बंधन. एकदा सर्वावरती हात करा सर्वांनी जागेवरती बसवत सौजन्य पुढे येत आहे सर्वांनी. सकाळचे पंक्तीवाले कीर्तन सौजन्यवाले आणि आताचे आनंद दाते सर्वांनी पुढे यायचं आहे सगळ्यांना. पावसाला घाबरू नका. घाबरले तर पाऊस पडू नये नका. तुम्हाला नाही गरज. तुम्हाला जवळ चला सगळ्या या सर्वांनी जागेवरती हात वरती करा. कीर्तन सौजन्यवाले चला. चला सगळ्या पंक्तीवाले हात सर्वांनी वरती घ्यायचे. चला जो हात वर घेणार नाही त्याला ते शेजारी शपथ आहे. चला सगळं शेजारी कोण घ्या आपलं आम्ही विठोबा
राहिलीच नाही तिथं तो कोणाची बरं काही चांगलं सुंदर भजन केलं. एकदा जोरदार टाळी वाजा तुमच्यासाठी. तुमच्यासाठी वाजायच्या का जोरदार टाळ्या वाजव. मनापासून वाजवले अगदी उग आपल्या टोल नाका पाडल्यासारखे उग अगदी टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. अगदी अंतकरणापासून कलाकाराला दाखलीच पाहिजे. अगदी तुम्हा सर्व मायबापांचं प्रेम, या गावचं प्रेम, अगदी गावामध्ये असलेली दुसरी कीर्तन रूपी सेवा. आता इतके हार घातले जिल्ह्यापेक्षा तालुकाच मोठा झाला. पण अगदी तुम्हा गावकऱ्यांचं सगळ्यांचं प्रेम आहे. अगदी सर्वांना मनापासून धन्यवाद. संता विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती गाही. वेद 6 शास्त्र पुराण 18 पुराण यांनी सुद्धा अशी मान्यता दिली की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामधलं मनोरंजन पूर्ण करण्याचं काम जे करत असतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधन तुटतील भवाचे बंधन. हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. येणे साधती साधन तुटतील भवाचे बंधन. महाराजांनी सांगितलं हरीची प्राप्ती करायची संतांचे पाय जीवनामध्ये धरावे लागतील. त्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून संत महात्म्याचं तुम्ही आम्ही ऐकलंच पाहिजे. जर ऐकलं नाही तर अगदी 5 मिनिटांमध्ये सेवेला आपण पूर्ण विराम देणार आहोत. जर नात्र्यामध्ये तुम्ही जर आमचं ऐकलं त्याचा परिणाम भोगावा लागेल. काय परिणाम? हे जरी नाही ऐकाल